महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला अखेर मोठा टप्पा गाठला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनानं सरकारला झुकायला भाग पाडला आहे। सरकारनं हैदराबाद गॅजेटला प्रमाण मानून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जातीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आता या भागातील मराठा समाजाला थेट ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। पण हैदराबाद गॅजेट म्हणजे काय आणि हा निर्णय इतका महत्त्वाचा का मानला जातोय? चला आज आपण या सगळ्याच गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊ। मी रवी अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत करतो। मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रात आज घराघरात पोचलं आहे। मुंबईत सलग 5 दिवस त्यांनी अनशन केलं। त्यांच्या 8 प्रमुख मागण्या होत्या, त्यापैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या। सर्वात मोठी मागणी म्हणजे हैदराबाद गॅजेटला प्रमाण मानून मराठ्यांना कुणबी जातीचा दाखला देणे, याशिवाय आंदोलकांवरचे खटले मागे घेणे, आंदोलनात प्राण गमावलेल्या कुटुंबांना मदत व नोकरी देणे, पंचायत समित्यांमध्ये 58 लाख कुणबी नोंदी उपलब्ध करून देणे, या मागण्यांनाही सरकारने मान्यता दिली। या निर्णयानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। त्यांनी स्पष्ट केलं, आंदोलन थांबलेलं नाही, केवळ थांबवलेलं आहे। जोपर्यंत प्रत्येक मराठ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील। आता सगळ्यांना उत्सुकता आहे, हे हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे? साधारण 1918 मध्ये निजाम हैदराबाद सरकारनं एक अधिसूचना काढली। या अधिसूचनेत मराठवाड्यातील समाज घटकांची यादी, त्यांचे व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि सामाजिक वर्गीकरण दिलं होतं। त्यात कुणबी या शेतकरी समाजाला मागासवर्गीय म्हणून नमूद करण्यात आलं होतं। महत्त्वाचं म्हणजे त्याच गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी यांना एकाच सामाजिक समूहात समजलं गेलं। आज आपण ज्या मराठवाडा विभागाला ओळखतो, जालना, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद हे सर्व भाग त्यावेळी निजामाच्या हैदराबाद रियासतीत येत होते। म्हणूनच जरांगे पाटील सातत्याने म्हणत होते, मराठा आणि कुणबी वेगळे नाहीत, एकाच वंशाचे आहेत। जर आपण अजून मागे गेलो तर 1884 सालच्या जुन्या दस्तावेजात कुणबी या समाजाचा उल्लेख आहे, पण मराठा हा शब्द स्वतंत्रपणे नाही। यावरून असं मानलं जातं की त्या काळात मराठ्यांना कुणबी या नावानेच वर्गीकृत केलं जात होतं। स्वातंत्र्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात आला आणि हळूहळू समाजानं स्वतःची ओळख मराठा अशी प्रस्थापित केली। पण दस्तावेजी पुराव्यांनुसार कृषीप्रधान समाज असलेले मराठे आणि कुणबी हे मूलतः एकाच गटात मोडतात। आता फडणवीस सरकारनं याच ऐतिहासिक पुराव्याला मान्यता दिली आहे। सरकारनं जाहीर केलं की 1900, 1902, 1918, 1923, 1926, 1928 आणि 1948 या वर्षी निजामाने जारी केलेल्या गॅजेटांना वैध साक्ष मानलं जाईल। म्हणजे ज्यांच्या पूर्वजांची नोंद या दस्तावेजात आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल। यामुळे शिक्षण आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रात मराठा समाजाला आता थेट ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळेल। या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशात आरक्षण मिळणार आहे। शेतकरी कुटुंबातील मुलांना सरकारी नोकऱ्यात संधी वाढणार आहे। तसेच ग्रामीण भागातील तरुण जे आजपर्यंत आरक्षणाच्या बाहेर असल्याची खंत मांडत होते, त्यांना आता स्पर्धा परीक्षेमध्ये नवा आत्मविश्वास मिळेल। पण हे चित्र इतकं सरळ नाही, कारण प्रत्येक अर्जदाराला स्वतंत्रपणे पुरावे सादर करावे लागतील। पंचायत समितीमधील जुने रेकॉर्ड आणि कागदपत्र तपासून मगच प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। त्यामुळे वेळ खाऊ असणारच आहे। हे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रत्येक मराठ्याला आपोआप कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही। सरकारनं सांगितलं आहे की ही प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या खूप गुंतागुंतीची आहे। सध्या 8 लाखाहून अधिक हरकती नोंदवल्या आल्या आहेत, त्या सोडवायला अजून वेळ लागणार आहे। म्हणजेच हा निर्णय मोठा असला तरी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचायला अजून काही महिने लागू शकतात। महाराष्ट्रात मराठा समाज हा राज्याच्या राजकारणाचा कणा मानला जातो, त्यामुळे या निर्णयाचे राजकीय परिणामही मोठे आहेत। सरकारनं जरांगे पाटील यांच्याशी तोडजोड करून तात्पुरता तोडगा काढला आहे, पण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय किती प्रभावी ठरतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल। विरोधी पक्ष मात्र या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। हे तात्पुरतं समाधान आहे, कायमस्वरूपी नाही। अशा प्रकारच्या टीका पुढील काही दिवसात अजून जोरात होऊ शकतात। ग्रामीण भागातील मोठा वर्ग या निर्णयाचं स्वागत करतोय,
गावागावात आनंद साजरा केला जातोय। पण काही ठिकाणी असं मतही व्यक्त होतंय की संपूर्ण मराठा समाजाला एकाच वेळी आरक्षण द्यायला हवं होतं। प्रमाणपत्रासाठी वेगवेगळी कागदपत्र गोळा करणं हा मोठा त्रास आहे। म्हणूनच समाजात एक प्रकारचा दिलासा आणि एक प्रकारची अस्वस्थता, दोन्ही भावना एकत्र दिसून येत आहेत। पुढील काही महिन्यात सरकारनं समित्या गठीत करून कायदेशीर व तांत्रिक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे, आपण आंदोलन थांबवलं आहे पण संपवलं नाही। याचा अर्थ पुढील टप्प्यात आणखी मोठी चळवळ उभी करण्याची शक्यता आहे। आरक्षणाचा प्रश्न केवळ कायदेशीर नाही तर सामाजिक, राजकीय आणि भावनिक आहे। त्यामुळे यावर अंतिम तोडगा निघेपर्यंत महाराष्ट्रात याची चर्चा कायम राहणार आहे। तर मित्रांनो, हैदराबाद गॅजेट हा एक 100 वर्षापूर्वीचा दस्तावेज असला तरी आज तो मराठा समाजाच्या आयुष्यातला नव पर्व घेऊन आला। सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे, पण त्याची खरी अंमलबजावणी कितपत होते, लोकांना खरोखर किती लाभ मिळतो हे पाहणं अजून बाकी आहे। एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मराठा समाजाचा लढा व्यर्थ गेला नाही आणि पुढील काळात हा लढा महाराष्ट्राच्या राजकारणावर, समाजावर आणि तरुणाईच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणार आहे। चला या प्रकरणाचा पुढील प्रवास आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवूया। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।